गोष्टी 20 वर्ष झालेली असताना त्यांचं पोट भरलेलं नाही. त्यांना आता हे 1.5 वर्षातच उपरती झालेली, अजून 3.5 वर्ष शिल्लक आहे. त्यांना सडो की पुढं होईल का आपलं, किंवा आपलं काय होईल, आपल्या पक्ष आपल्या लोकांचं काय होईल, या सगळ्या गोष्टीचं त्यांना उपरती झाली असेल, म्हणून त्यांनी दारात भीक मागून पदरी पाडून आमदारकी पदरी पाडून घेण्याचं त्यांचं पहिलं ध्येय असेल कदाचित. त्यांच्यावर अभिप्राय देणं एवढे काही इथे फार महत्त्वाचा विषय नाही आहे, त्याच्यानं अभिप्राय देण्याची गरज वाटत नाही. मित्र, कुठल्याही गोष्टीला काळानुरूप चालावं लागतं. प्रत्येक लग्नात आरमारी जर कुठलीही दिली तरी लोक त्यांना गोदरेजचीच आरमारी म्हणत होते. शेतकऱ्याचं पाणी ओढाचं इंजिन कुठल्याही कंपनीचं आणलं तरी त्याला लोक किर्लोस्करचंच इंजिन म्हणत होते. काळाचा ओघ पाहून त्यांनी स्वतःत बदल केला नाही, म्हणून ते आज कालबाह्य झाले. पण बच्चूभाऊ कडू यांनी राजकीय रोग पाहला. गेल्या 30 वर्षातली परिस्थिती आणि येणारा काळ, या सर्वांचं त्यांना बारीक विश्लेषण करून त्यांनी हा निर्णय घेतला. जो माणूस विधानसभेत सांगत होता की मी कोणाचा गुलाम राहणार नाही, मी माझी पानटपरी चालूनच निवडून येतोय, पण त्यांना हे लक्षात आलं होतंय की येणारा काळ हा त्यांच्यासाठी कठीण डगर आहे. कार्यकर्ता हा सुद्धा एक लोभी राहिलेला आहे. त्यांना कुठून तरी काहीतरी हवंय, आणि पद आणि सत्ता जर नसली तर परिस्थिती कशी होती याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर आजची सध्याची महाराष्ट्रातल्या 2 नेत्यांची परिस्थिती, एक शरद पवार आणि उद्धव साहेब ठाकरे. अर्थातच मी गणेश साखरे, कॅमेरामॅन जगदीश बर्डेसह व्हिडिओ पाहण्यास विसरू नका. चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास सुद्धा विसरू नका. आपलं चॅनल आपला मातीचं चॅनल. अर्थातच आजचा व्हिडिओ आहे बच्चूभाऊ कडू यांनी घेतलेल्या निर्णयावर. विधान परिषदेच्या 10 जागा, पण महाराष्ट्रात कुठल्याच जागेवर चर्चा नाही, आणि चर्चा आहे फक्त ते बच्चूभाऊ कडू आणि बच्चूभाऊ कडू. मग त्यांच्या मतदारसंघातले त्यांचे कट्टर विरोधक प्रवीणभाऊ तायडे हे असो आमदार, की त्यांच्या वाढदिवसात सुद्धा त्यांचं अर्ध भाषण हे बच्चू कडूवरच त्यांना बोलावं लागलंय. थोडस सेटलमेंट झाली ते राणामुळे, कारण राणाने हेरलं की येणारा काळ हे जर बच्चूभाऊ कडू आमदारकीत गुंतले, कारण बच्चूभाऊची अपेक्षा ही खासदार होण्याची नाही, त्यांना मंत्रिपद हवं राज्यात. मग अशा वेळेस समजा सर्वात मोठा जो अडथळा असेल नवनीत राणाचा, तो म्हणजे बच्चूभाऊ, क्योंकि मागच्या वेळेस सुद्धा बच्चूभाऊमुळे त्यांना हार पत्करावी लागली. मग बच्चूभाऊ कडूलाही लक्षात आलंय की आपल्याला जर आमदार व्हायचं असेल तर आपल्याला साथ रवी राणाची, म्हणून त्यांनी आतून जुळून घेतलंय. आणि राण्याची मृदू भाषा हे याचं प्रतीक आहे. पण आक्रमक व्हावं लागलं ते प्रवीणभाऊ तायडे, अचलपूरचे आमदार. अर्ध भाषण हे बच्चू कडूच्या विरोधात आणि प्रवीणभाऊ तायडे यांच्या वाढदिवसात होतं. म्हणजे प्रवीणभाऊ तायडे यांच्या डोक्यात बच्चूभाऊ कितीच गेलेले आहेत. पण इकडे जेव्हा पत्रकारांनी प्रतिक्रिया बच्चूभाऊ कडू यांना विचारली, तेव्हा बच्चूभाऊ कडूंनी प्रवीण तायडे यांचं नाव नाही घेतलं. कारण प्रवीणभाऊ तायडे यांना बच्चूभाऊ कडू यांच्या प्रखर विरोधात जाऊन स्टेटमेंट केल्याशिवाय ते मीडियावर जास्त प्रकाश झोतात येऊ शकत नाहीत. कारण बच्चूभाऊ कडूचा कार्यकाळ आणि प्रवीणभाऊ तायडे यांचा कार्यकाळ, काम जरी प्रवीणभाऊ तायडे करत असतील, पण त्यांचा उहापोहा जेवढी बच्चूभाऊ कडूची मीडिया करते तेवढा प्रवीण तायडे यांचा नाही. येणारा काळ हा बच्चूभाऊसाठी फार कठीण डगर होता. त्यांच्या 1.5 वर्षात हे लक्षात आलंय की सत्तेवर असताना फक्त कार्यकर्ते जुळवले जातात,
पण सत्तेवर नसताना कार्यकर्ता हा सैरभैर होतो. त्यांनी एवढे आंदोलन केले. आज त्यांनी आंदोलन पैशाच्या जोरावर जरी केले असतील, माणसं जरी जमवले असतील, पण त्यामध्ये आतुरतेचे माणसं किती होते. जे कर्जमाफी झाली यांचं सर्व श्रेय हे बच्चू कडू यांना जरी जात असेल, पण त्यांच्याही लक्षात आलंय की त्यांच्या प्रहारचा कार्यकर्ता हा सैरभैर व्हायला लागला. थोडासा तो दुसऱ्या पक्षामुळे जायला लागला. शेतकरी हा प्रत्येक पक्षात वाटलेला आहे. शेतकरी म्हणून बच्चू कडूच्या मागे शेतकरी उभा राहत नाही. अंध अपंग हे पुरे महाराष्ट्रात विखुरले आहेत. जिथे त्यांचा पराभव झाला तिथं अपंगाच्या भरोश्यावर किंवा शेतकऱ्याच्या भरोश्यावर ते निवडून येत नाहीत, हे त्यांच्याही लक्षात आलंय. शेवटी तुम्हाला पार्टीचा कार्यकर्ता असल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि हे अचूक बच्चू भाऊनी हेरलं आणि बच्चू भाऊने मनाविरुद्ध हा निर्णय घेतला असं म्हणण्यास काही हरकत नाही. आज त्यांना मीडियावर एवढं ट्रोल केलं जात आहे की खूपच. आता त्यामध्ये काही पक्षाचे लोक आहेत, त्यामध्ये काही तटस्थ लोक आहेत की ज्यांना कुठल्याच गोष्टीचं घेणं नसते, पण बच्चू भाऊचा 20 वर्षाचा कार्यकाळ त्यांना आवडतोय. पण असे लोक हे बच्चू भाऊ कडू यांची व्होट बँक होऊ शकत नाही, कारण ते त्यांच्या मतदारसंघात काही लोक नाहीत. त्यामुळे ह्या लोकांच्या कमेंट्स अशा येतीलच. पण बच्चू भाऊनी जे पाऊल टाकलंय ते पाऊल येणाऱ्या राजकारणाची नांदी होतोय. बीजेपी त्यांना जाता येत नव्हतं, कारण इकडे प्रवीण भाऊ तायडे आहेत, अमरावती जिल्ह्यात नवनीत राणा, रवी राणा आहेत, म्हणून त्यांनी अचूक पक्ष हेरला. आणि चलती कुणाची, जर बीजेपी नंतर दुसरा वेगवेगळे लढल्यानंतरही शिंदे साहेबाची सेना हे 2 नंबर जर राहत असेल तर त्यांनी अचूक टायमिंग केलं. आणि अचूक टायमिंगला ज्या अचलपुरात शिवसेना कमकुवत आहे, आता प्रहारचे आणि त्यांचे एकत्र लोक राहून ते मतदारात कन्वर्ट होतील. बच्चू भाऊ कडूंवर प्रहार पक्ष विलीन करतात म्हणून कित्येक नेते बोंबलले, त्यात संजय राऊत सारखा सुद्धा बोंबलला. पण त्यांच्या आमदारकी आल्यानंतर त्यांना जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते कम आणि प्रहारचेच कार्यकर्ते जास्त होते. म्हणजेच प्रहारच्या कार्यकर्त्यांना ही बच्चू भाऊ कडूची आमदारकी म्हणजे नवसंजीवनी मिळाली. आणि येणाऱ्या काळात बच्चू भाऊ फार अशा गोष्टीत तरबेज माणूस आहे. आमदारकीवर ते थांबणार नाहीत. ते काही ना काही मंत्रिपद डील केल्याशिवाय त्यांनी हा पवित्रा घेतला नसेल. आणि विदर्भात असा खमक्या नेता जो पहिले शिवसेनेचा होता, त्याचीच आवश्यकता ही माननीय शिंदे साहेब यांना आहे. म्हणजे येणारा काळ शिंदे साहेबांनंतर लोकांच्या मनात भाषणाच्या द्वारे घर करणारा नेता म्हणजे बच्चू कडूच राहील. येणारा काळ बच्चू भाऊ आज जरी शिवसेनेत नौखे असले, पण येणारा काळ बच्चू भाऊ साठी हा फार जबरदस्त काळ राहील. भाषण करणारा आणि लोकांच्या मनाचा ध्यास घालणारा नेता आज बच्चू भाऊ कडू शिंदे साहेबांना भेटला. त्यानंतर स्वतःचं अस्तित्व टिकून लोकसंग्रह करणारा नेता हा बच्चू भाऊला भेटला. बच्चू भाऊच्या कार्यामुळे अंध अपंग हा महाराष्ट्रातला पूर्ण शिंदे सेनेच्या मागे राहील. कारण बच्चू भाऊच्या मतदारसंघात जेवढा अंध अपंग आहे, तो अंध अपंग बच्चू भाऊच्या व्होटमध्ये जरी परिवर्तन, पण तो निर्णयापर्यंत जात नाही. आता लोकांच्या कमेंट्स आणि काही लोकांच्या भावना दुखत जरी असते किंवा बच्चू भाऊ सुद्धा राजकारणाप्रमाणे वागले, पण समजा जर बच्चू भाऊ राजकारणाप्रमाणे वागले नसते तर आज बच्चू भाऊ
कडूचा अण्णा हजारे व्हायला जास्त वेळ लागला नसता. जे लोक बोलतात तेच लोक येणाऱ्या 10 वर्षात बच्चूभाऊला विसरले असते. आज बच्चूभाऊ पहिल्यांदा पडले आणि दुसऱ्या टर्म मध्ये जर बच्चूभाऊ पडले असते तर त्या 20 वर्षाच्या कार्याला 350 केसेसला बच्चूभाऊचं कोणी नावही घेतलं नसतं. ही राजकारणातली वस्तुस्थिती आहे. जे पदावर राहतात त्यांनाच लोक विचारतात. कोणाला जर विचारलं की सुदाम काका यांनी जो संघर्ष करून आमदारकी खासदारी मिळवली, पण आज त्या सुदाम काकाचं नाव सुद्धा कोणी घेत नाही आणि घेतलंय तर नावापुरतं घेतात की त्यांनी काय बलिदान दिलं. अण्णा हजारे सारख्या माणसाला सुद्धा लोक शिव्या देतात की ज्या काँग्रेसला, म्हणून त्यांनी बीजेपी पक्षाला त्या ध्येय धोरणाला प्राधान्य दिलं, पण आज सत्तेत असलेल्या बीजेपीने जे महाराष्ट्रातले कांड केले त्या कांडाला सुद्धा लोक तिरस्कार करत आहेत बीजेपीचा. अशा परिस्थितीत मग बच्चूभाऊने हा जर निर्णय घेतला असेल तो काही लोकांना न पटण्याजोगा आहे. पण एक साधा आमदार आल्यानंतर लोक 10 आमदार जे झाले त्यांना विसरले आणि महाराष्ट्रात फक्त येणाऱ्या 8 दिवसात बच्चूभाऊ एके बच्चूभाऊ आणि बच्चूभाऊ दोन्ही बच्चूभाऊ अशीच परिस्थिती निर्माण झाली. मग त्यांचं अमरावतीमध्ये जल्लोषात स्वागत असो, त्यांचं चांदूर बाजारमध्ये जल्लोषात स्वागत असो, त्यांचं अचलपूरमध्ये जल्लोषात स्वागत होतं, कुठल्याच आमदाराचं एवढं स्वागत विधान परिषद असो का कुठली अजून परिषद हे असो यावर आल्यानंतर झालं नाही. म्हणजे स्वागतासाठी लोक, त्यांचे कार्यकर्ते किती उत्सुक झालेले होते. खरंच लोक जरी म्हणत असतील बच्चूभाऊ कडूचा निर्णय हा चुकीचा आहे, पण काळानुरूपात बच्चूभाऊने स्वतः परिवर्तन करून घेतलं, म्हणूनच बच्चूभाऊ नावाचं वादळ आज मीडियावर घुमत आहे. आता येणारा काळ हा प्रवीणभाऊ तायडे यांच्यासाठी फार संघर्षाचा राहील. ते बच्चूभाऊ कडूच्या नावाने टोकाचा संघर्ष करतील, कारण प्रवीण तायडे यांना ही जी आमदारकी दिली किंवा येणाऱ्या काळात जर मंत्रिपद मिळालं तर हे प्रवीणभाऊसाठी फार घातक आहे. पण तेच नवनीत राणा आणि राणा या कंपनीने ओळखले आणि त्यांची स्टेटमेंट पाहिले फार कमी येऊन राहिले. प्रवीणभाऊ तायडेसाठी अजून त्यांच्या ज्या मतदारसंघात गाव आहे ते दर्यापूर खुलं आहे, पण दर्यापुरामध्येही प्रकाश पाटील एक प्रकाश पाटील आणि प्रकाश पाटील दोन्ही प्रकाश पाटील अशी परिस्थिती आहे. आज बीजेपीच्या विरोधात विदर्भात एकनाथ शिंदेंनी एवढा जबरदस्त चेहरा उभा करून ठेवला की बोलण्याच्या बाबतीत आज तरी बच्चूभाऊ यांना तोड नाही. येणारा काळ सांगेल लोक त्यांच्या मागे जातात का नाही जात, पण बच्चूभाऊ हे एक वेगळं रसायन आहे. काळानुरूप ते बदलले आणि ते बदल त्यांना हवा होता, कारण त्यांच्याही 1.5 वर्षात लक्षात आलंय की सत्ता असली म्हणजेच लोक जवळ येतात. कर्जमाफी झाल्यानंतरही त्यांनी खंत बोलून टाकली की त्यांच्या भेटीला एकही शेतकरी गेला नाही. आणि जेव्हा त्यांनी शेतकऱ्यांसाठी रॅली काढली तेव्हा बच्चूभाऊंनी, मी मुलाखत घेताना सांगितलं होतं की त्या गावात गेल्यानंतर 200 लोकांना तिथे कर्जमाफी मिळणार होती, पण गावातले 10 लोक यायला नाहीत. म्हणजे शेतकरी हा सुद्धा पक्षात वाटलेला आहे, तो एका जागी येत नाही. आणि त्यांनी प्रत्येक वेळेला खंत बोलून दाखवली की मी जर धर्मासाठी काम केलं असतं तर मी आतापर्यंत कुठे गेलो असतो. आणि ते त्यांच्या लक्षात आलं, म्हणून त्यांनी हा पवित्रा घेतला आणि राजकारण टिकवण्यासाठी हा पवित्रा बच्चूभाऊला घेणे फार आवश्यक होतं आणि तो अचूक पवित्रा घेतला हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून म्हणतो की जे ट्रोल करतात या ट्रोलना मी एकच विचारतो की समजा बच्चूभाऊंनी हा निर्णय घेतला नसता आणि बच्चूभाऊ 2 वेळ जर त्या मतदारसंघात पडले असते तर बच्चूभाऊ राजकारणात जिवंत राहिले असते का? गंडाका फन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता सगळे कॅमेरामॅन जगदीश पेटव. अशीच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गंडाका फन्ना युट्यूब चॅनल. पण या व्हिडिओला नाही, गंडाका फन्ना चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. आपलं चॅनल आपल्या मातीचे चॅनल, आपल्या मनातील भावना प्रगट करणारे चॅनल.